नमस्कार मंडळी. टेन्शनच्या चिखलात रुतून बसलेल्या तुमच्या लाईफच्या चाकाला झटक्यात बाहेर काढून तुम्हाला हास्य सफर घडून आणण्यासाठी घेऊन आलो आहोत तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. चला तर स्वागत करूया आपल्या तगड्या विनोदानं लाफ्टरचा धुरळा उडवून देणाऱ्या आपल्या सगळ्या धुरंधर हास्य रथी महारथींचं. त्याचबरोबर स्वागत करूया मंचावरच्या पंचेसना, आपल्या स्वीट आणि स्पायसी कमेंट्सनं चार चांद लावणाऱ्या आपल्या दोन्ही दर्दी हास्य रसिकांचं, अर्थात बोल्ड अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, प्रसन्न आणि लाघवी पुष्कर श्रोत्री. मंडळी, गेल्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यात देखील आपल्याला स्क्रॅच अँड विनची धमाल अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे फ्रीज, लॅपटॉप, वॉशिंग मशीन पासून सेफ्टी पिन, नळाची तोटी इत्यादी अनेक जीवनावश्यक वस्तू आपले हे हास्य रथी महारथी जिंकू शकणार आहेत. चला तर मग बघूया आज ह्या मंचावर कोण टाकतंय जबरदस्त पंच आणि घेऊन जातोय बक्षिसांचा संच. सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आज आहे 27 फेब्रुवारी. मराठी माणसासाठी आजच्या या दिवसाला विशेष महत्व आहे. पण काय असं आज विशेष? चला तर बघूया. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया समीर चौघुले आणि विशाखा सुभेदार यांचं. हॅलो, हा पशा. हा मी बोलतोय. अरे मी आज घरीच आहे, वर्क फ्रॉम होम घेतलंय. हा अरे झुळूक. येस दादा. काही नाही, जरा झुळूक लागली मला. झुळूक, जरा टीव्हीचा आवाज जरा कमी करशील का? ओके ओके ओके. सॉरी दादा, सॉरी. हा ऐक रे. हा, आज रात्री पार्टी आहे माझ्या घरी. हो, सुनामी गेली आहे ना माहेरी. हा आणि आता झुळूकला मी स्कूल बसला सोडेन, मग सुनामी डायरेक्ट शाळेत येईल आणि तिला घेऊन जाईल. हा आज रात्री आहे. हा, सगळे येतात, अख्खा ग्रुप येतोय. हो हा, चल ठेवते. हा ओके चल ओके, या बाय. झुळूक. येस दादा. झुळूक बेटा, तुझी स्कूल बस किती वाजता येणार आहे? 12 वाजता. आणि इतरांची? दादा. तू त्याच बसनी जातेस नाही का? नाही, गंमत केली बाळा, गंमत केली. हा, तर आता 2 तास आहेत. आईने सांगितल्याप्रमाणे सगळी तुझी तयारी मी केलेली आहे. येस दादा. तुला अजून काही हवंय का? मला ना स्टडीसाठी हेल्प हवी आहे. टीचरने ना एसे ऑन मराठी असं लिहायला सांगितलंय. एसे ऑन मराठी असं टीचरनी सांगितलेलं आहे. ऐसे कैसे तुम्हारे टीचर? दादा, लहान मी आहे ना, तू का बालिश विनोद करतोस? हरकत नाही बेटा. तर एसे ऑन मराठी असं मध्येच मराठीवर निबंध का लिहायला सांगितलंय? दादा, टुडे इज अ स्पेशल डे. टुडे इज हे आहे स्पेशल डे. टुडे आज तर वेनसडे. आज काय स्पेशल डे आहे? तुला माहिती नाही दादा? एक मिनिट. अरे खूप महत्वाचा दिवस आहे, स्पेशल डे. बघतो मी जरा. व्हॉट आर यू डूइंग? हॅलो. तो आज एलिझाबेथ टेलरचा वाढदिवस आहे म्हणून आपण मराठीत एसे लिहायचा. काय संबंध आहे? म्हणजे जपानला भूकंप आला म्हणून इकडे लवकर पॅकअप करा असं म्हणण्यासारखं नाही बेटा. दादा, आज मराठी लँग्वेज डे आहे. मराठी लँग्वेज डे टुडे? येस. हे आज? येस. नाही बेटा, आज आमच्या त्या मित्रांच्या ग्रुपवर कोणी शुभेच्छा वगैरे दिला नाही. 1 मेला काय असतं मग? दादा, तो महाराष्ट्र डे असतो. काय सांगतेस? 1 मिनिट जरा जर गुगललाच विचारतो. व्हॉट इज टुडे अ मराठी लँग्वेज डे? मेल्या कुठेतरी जाऊन जीव दे. वा, भूगोल पण मराठी म्हणायला लागला आता. अरे बापरे, आज मराठीच दिवस आहे मग. येस, मराठी भाषा दिवस आहे आज. येस, आज मराठी भाषा दिवस म्हणजे कुसुमाग्रज यांचा आज वाढदिवस. करेक्ट दादा. मिस्टर वी वा शिरवाडकर. अरे वा, यांचा पण आहे का? म्हणजे होल्ड, हे दोघं एकच आहेत. हा, मला माहिती होतं बाळा, तुला माहिती की नाही बघत होतो मी. तर दोघांचा अजून एकाचा सुद्धा आहे बरं का. कोणाचा? ते नाशिकचे तात्या साहेब, त्यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे. दादा होल्ड, हे तिघही एकच माणूस आहे. येस, म्हणजे कुसुमाग्रज उप्र, तात्यासाहेब उप्र, विवा शिरवाडकर. नाही, तुझं बरोबर आहे, फक्त उफर चुकीचं आहे. उर्फ असं पाहिजे. सॉरी. ओके, तर आज मराठी भाषा दिवस आहे. आय टेल यू व्हॉट, मराठी लँग्वेजचा काही युजच नाहीये. काय बोलतेस तू?
मराठीचा उपयोगच नाहीये नाही. असं कसं म्हणू शकतेस तू? कुठे होतं सांग? अरे आपण बोलतोय एकमेकांशी बाहेर. ते तर तू हिंदीत बोलतोस. हिंदी बोलतो पण आपण मग ऑफिसला वगैरे मी बोलतो ना. ते तर तू इंग्लिश बोलतोस. आपण मी आजोबांशी बोलतो फोनवर, काकांशी बोलतो, घरी आईशी रात्री आल्यावर मी मराठीतच बोलतो ना. कमॉन डॅडा, हे डिअर, हानी, हे बेबी, हे काय मराठी वर्ड नाहीये. असू दे, तरी मी मराठी बोलतो आणि मराठी उपयोगाचीच आहे. वी आर मराठी आणि वी शुड टॉक इन मराठी. दॅट्स इट. बळा, मराठी ही आपली मदर टंग आहे आणि एखादी गोष्ट मदर टंग मध्ये जर आपण अंडरस्टँड केली तर ती लवकर ग्रास्प होते बाळा. ती कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहते. आपल्या आजीच्या गोष्टी कशा सांगितलेल्या कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात तसं. हे डॅडा, इज इट सो? येस. ओ गॉड, मग तुम्हाला कॉन्व्हेंट स्कूल मध्ये का घातलं? हा, म्हणजे मी आता जे शिकते ते मी मदर टंग मध्ये नाही शिकत आहे. सो मी आता शिकलेलं मला लाईफ लॉंग लक्षात कसं राहणार? नाही, तसं नाहीये. तसं Oh, नाहीये Dada, ते. oh, नाही God. नाही नाही, तसं नाहीये ते. अगं नाही, आपण इंग्लिश शिकलीच पाहिजे पण मराठी सुद्धा आपल्याला आलं पाहिजे असं आहे ते. कळलं का तुला? ओके, हा. मराठी आलं पाहिजे. हा. डॅडा, पण परवा तू केदारच्या डॅडीला असं का सांगितलं की मराठी सब्जेक्ट ऑप्शनला टाक, ते काही स्कोरिंग सब्जेक्ट नाहीये? यू सेड इट, आय हर्ड. बरोबर आहे बा, पण कसं आहे की तो स्ट्रॅटेजिक माझा डिसिजन होता. ओके. हा, म्हणजे ते आपण कसं एसएबीसी लिहिला की मार्क कट होतात ना, म्हणून तो स्कोरिंग सब्जेक्ट नाही असं मी त्याला सांगितलं. हो. कळलं का? तो माझा आपद्धर्म होता. आपद्धर्म? आपद्धर्म. आणि तुला एसे हवाय की नको मला सांग? हवाय की नको असेल तर मग मी माझ्या कामाला I जातो. want it, डॅडा. मला हा जो एसे आहे ना तो सगळ्यांच्या पुढ्यात रीड करायचा आहे. तू शाबास. मला मदत कर ना. आणि डॅडा, Yes, तू तर yes. काय म्हणतो की स्पीच देण्यात माझा नंबर पहिला यायचा हे ना? येस येस. तुला सांगतो, कॉलेजमध्ये असताना मराठी माझं पहिलं क्रश होतं. री मराठीत मी जे काही रिडिंग करायचो तुला सांगतोय, लायब्ररीतच असायचो मी. पी.एल. देशपांडे यांचं लसावी मसावी हे माझं फेवरेट पुस्तक होतं बाळा. डॅडा, इट्स असामी असामी. या. तुला काय माहिती ग पी.एल. देशपांडे यांच्याबद्दल? अरे, मी गेल्या सुट्टीत आजोबाकडे गेले होते ना, आजोबांनी हे माझ्या पुढ्यात रीड केलं होतं बुक. वा. पी.एल. देशपांडेंचं असामी असामी. आय जस्ट लव्ड इट. येस, असंच मराठीत रिडिंग करायचं. त्याने आपली मराठी भाषा इम्प्रूव्ह होते. या. ओके, सो तुला आता ते स्पीच लिहायचं आहे. Yes. लक्षात घे बाळा की आपण जेव्हा स्पीच लिहितो तेव्हा पहिलं वाक्य असतं ओके त्यांनी इम्प्रेशन पडलं पाहिजे. ओके. लिही पहिलं वाक्य. या. माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृता खानविलकर. एक एक थांब जरा, घाई करू नका, लिहायची पूर्ण घाई करू. थांब जरा. माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंकू किंवा मरू. नाही, नाही, थांब थांब जरा. माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृत माणुसकीच्या शत्रू संगतीनं माझ्या येशील का गोमू. एकदम वेगळं झालंय. एक काम कर, ते खोडून टाक, सगळं खोडून टाक. सगळं नाही नाही, सगळं खोडून. आपला नकोच आहे ते. सगळं खोडून नाही, नाही, द्या. आपण वेगळ्या पद्धतीने सुरू करू. हे कॉमन झालं बाळा. ओके. हे कॉमन झालं. ओके. 10तले 9 जण अशी सुरुवात करतात. आपण नाही करायची बेटा ही. चालेल. नवीन पान घे. ओके. लिहितात. Yep. पहिलं वाक्य. यप. आज काय? आज काय? मराठी भाषा दिन. अरे, मला माहिती आहे, तू लिही तिकडे. आज काय आहे? ओके, असं म्हणजे लिहू. उत्सुकता ताणली जाईल ना. हिला माहिती नाही, ही काय लिहिते. बरोबर, आज काय? ओके ओके. आज काय आहे? आज काय आहे? मराठी भाषा दिन. मरा- आणि भाषा दिन एक्सक्लेमेटरी मार्क दे तिकडे. डॅडा, मराठीत एक्सक्लेमेटरी मार्कला काय म्हणतात? तू चित्र काढ ना. तुला काय करायचं? वाचून दाखवणारच ना तू. मग चित्र काढ. उलटा आय काढ. होतं ते उलटा आय. छोटा आय असतो. काढ ते. You're so funny. Okay. आज मराठी काय लिहिलंस ते? मराठी भाषा दिन. मराठी भाषा दिन. Okay. हा, ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज. डॅडा, कुसुमाग्रज मधला तू पहिला का दुसरा? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज. तू कुसुमाग्रज. मला जेव्हा आयुष्यात असा प्रश्न येतो की पहिला की दुसरा कळत नाही, तेव्हा असा काढाय की तो पहिलाही नाही वाटला पाहिजे, दुसराही नाही वाटला पाहिजे. असा काढायचा. ओके. हा. डॅडा, हा क्रू झाला. कुसुमाग्रज झालं काय? कुसुमाग्रज झालं. डॅडा, खोडून टाकते. डॅडा, पण एवढा मोठा माणूस आहे, आपण पूर्ण नाव लिहायचं. आपण लहान माणसं आहोत. ओके. असं नाही लिहायचं. कुसुमाग्रज खोडून टाकते. ओके, ओके. वि वा शिरवाडकर लिही. ओके. वि वा शिरवाडकर मध्ये कू नाहीये, तेच लिही. वि वा शिरवाडकर लिहिलंस. यप. वि वा शिरवाडकर हे ह्या देशाचे फार ग्रेट असे कवी होते. डॅडा, ग्रेट.
थोर कवी होते. ओके. त्यांनी विशाखा हा काव्यसंग्रह लिहिला. त्यांनी विशाखा. ओ वाव डॅडा, काय नशिबाचे भोग असतात ना. म्हणजे त्या विशाखासाठी कुसुम अग्रजांनी लिहिलं होतं आणि या विशाखासाठी समीर चौगुले लिहितो. काय बोलू शकता? नथिंग. नाही हे बा असं नाही, हे मराठी भाषा मला नाही तू बोलायचं नाही काही. नाही, मी तेच म्हटलं की विशाखा काव्यसंग्रह कुसुमाग्रजांनी लिहिला होता. ओके ओके. विशाखा काव्यसंग्रह कुसुमाग्रजांनी लिहिलेला होता. कुसुमाग्रजांनी लिहिला होता. कुसुमाग्रजांना फार अवॉर्ड्स मिळालेले होते. अवॉर्ड डॅडा. बक्षीस मिळालेली होती. एक मिनिट डॅडा प्लीज होल्ड. बक्षिसं ना चमचा लिंबू स्पर्धेमध्ये मिळतात आणि पारितोषिक असतात ना ती अशी आपण जिंकून बिंकून आलो ना की पारितोषिक मिळतात आणि पुरस्कार असतो ना तो सन्मानाने देतात ना तो पुरस्कार असतो. आय नो इट. आजोबांनी सांगितलंय मला. ठीक आहे, ते मोठ्या माणसांनी सांगितलं पण ऐकायचं. ठीक आहे, ते सिनियर आहेत म्हणून ऐकायचं. त्यांना ही गॉट दॅट मेनी अवॉर्ड्स. डॅडा तू सारखं सारखं इंग्लिश मध्ये सांगतोस. इंग्लिश मध्ये लिहायचं तर मीच नसतं का लिहिलं. कमून यार, हो, बरोबर आहे. मराठीमध्ये सांग ना. हो मी बोलू शकतो मराठी, काहीच प्रॉब्लेम नाहीये मराठी नाही बोलायला नाही, तसं. तुला काहीच येत नाही अरे डॅडा. खरंच मी बोलू शकतो. सतत तू इंग्लिश इंग्लिश. इज इट लाईक दॅट? Yes. ओके चल 2 मिनिटं दिली हा, ठीक आहे ना, काय करायचं? इंग्लिशचा एकही शब्द न वापरता मराठीमध्ये कन्व्हर्सेशन का करू शकतो? ओके. त्याचं काय? बघ, मग सकाळपासून तू आता संध्याकाळपर्यंत काय काय करणार आहेस हा. हे सगळं ना तू मराठीमध्ये सांग. हरकत नाही, ओके हा. ओके. सो युअर टाइम स्टार्ट्स नाव. काहीच प्रॉब्लेम नाहीये मला, काय तसं हे Problem नाही. नाही. समस्या नाहीये काहीच. हा. काहीच समस्या नाहीये. ओके. सकाळ प्रहरी मी उठलो. मराठी बघा. सकाळ प्रहरी मी उठलो तुला उठविले. प्रॉब्लेम नाही याच्यात काही अजून. हा आणि प्रॉब्लेम हा 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 हरकत आहे, हरकत आहे. सकाळ प्रहरी मी उठलो तुलाही उठवले आणि जन्मलेला पिठा घालून तुला दूध दिले. जन्मलेला पिठा. गेला बॉन आहे ना, ते म्हणू शकत नाही. बॉन पिठा असं ब्रँड आहे ना, म्हणू शकत नाही. जन्मलेला पिठा. जन्मलेला पिठा. जन्मलेला पिठा. नाईस. ओके. तर जन्मलेला पिठा दुधात घालून तुला दूध दिले. Okay. आणि मग ब्रेकफास्टला आम्ही डॅडा ब्रेकफास्ट. हा मग डॅडा ब्रेकफास्ट. सो इट इज मराठी वर्ड. डॅडा आर यू क्रेझी? ना आपण नेहमी घेतो मराठी वर्ड ब्रेकफास्ट. नाही तर आपण वापरतो बट इज नॉट मराठी वर्ड. इज इंग्लिश. ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट. न्याहारी. ओके. न्याहारी. ओके. न्याहारीला मी तुला अंड्याचे म्हटलेलं नाही अजून मी. गाणं म्हणते मी. हा अजून मी कमिट नाही झालोय. Okay. तर मी न्याहारीला तुला अंड्याचे हे कडून हे दिले. हे काय दिले? बोलते कशाला, खाऊन बघ ना कसं आहे. हे काय दिले? हे हा फ्राय अर्धवट शिजलेले. हो पण हे अर्धवट शिजलेले काय दिले? धिरडे. धिरडे. ओ, वा. अर्धवट शिजलेले धिरडे दिले. स्मार्ट स्मार्ट. गुड गुड. आणि मग मी माझ्या मग मी माझ्या कचेरीत गेलो आणि कार्यालयात काम केले. कठीण आहे यार. डॅडा तू प्रचंड कठीण आहेस. तुला 2 मिनिटं मराठीमध्ये कन्व्हर्सेशन नाही करतायत. सॉरी यार, तुला काहीच येत नाही यार. आणि नाही. उगाच सांगत असतो माझं मराठी छान आहे, माझं मराठी छान एकदा आहे. पुन्हा आपण नाही, 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 नाही. अगं नव्याने करूया. ऐक माझा. नाही नाही, मला खरंच निबंध नकोय. सी मी आजोबांना फोन केला होता ना, त्यांनी ऑलरेडी मला निबंध सांगितलेला आहे. तो मी तुझ्या पुढे वाचते. तू अच्छा, तू तयार केलेलास निबंध? ऑलरेडी हॅव रिटन. एकटीने? नाही आजोबांची मदत हो, घेतली. ते- So, आजोबांनी सांगितलं मला. हा. सो तू फक्त ऐका मी हा, कसं बोलते. go on. हा. नमस्कार. आज 27 फेब्रुवारी ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांची जयंती. शासनाने 1987 साली कुसुमाग्रजांना अत्यंत मानाचा ज्ञानपीठ हा पुरस्कार दिला. वा. आणि त्या वर्षापासूनच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून ओळखला जातो. आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की 1991 साली एका आकाशगंगेला कुसुमाग्रजांचे नाव दिले गेले. भारतात ज्या प्रमुख 22 भाषा बोलल्या जातात त्यापैकी मराठी ही एक प्रमुख भाषा आहे. हो 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 येस येस. Yes, Dada. मला माहिती आहे. या. आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर जगाशी ओळख करून देणारी भाषा म्हणजे मराठी भाषा. आणि म्हणूनच तिला माय मराठी म्हणतात. याच भाषेतून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत गाडगे महाराज, संत गोरा कुंभार यांनी या भाषेत अतिशय सुंदर लिखाण केले आणि समाजाचे प्रबोधन केले. आज मला सर्वांना काही प्रश्न विचारायचे. आमच्या मम्मी डॅडीनी आम्हाला कॉन्व्हेंट स्कूलमध्ये घातलं कारण त्यांचं असं म्हणणं आहे की इंग्रजी ही जगाची भाषा आहे आणि ती शिकलीच पाहिजे. मान्य आहे मला. पण माझं म्हणणं इतकंच आहे, इंग्रजी शिकताना मराठीकडे दुर्लक्ष करणे योग्य आहे का?
नाही ना? ज्या भाषेचा मुक्काम कायम आपल्या जिभेवर हवा ती भाषा कपाळावरल्या आठ्यांच्या जागी का बरं गेली? वा वा वा. हिंदी इंग्रजी ही भाषा आपल्या मनामनात रोमारोमात, पण माय मराठी मात्र वृद्धाश्रमात. असं का? वाघिणीचं दूध पिण्याच्या नादात आपण आईचं दूध मात्र विसरायला लागलोय. म्हणूनच कुसुमाग्रजांच्या या ओळी आपण कायम लक्षात ठेवायला हव्या. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा, हिच्या संघाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. वा. खरंय तुझं बेटा. खरी चूक आहे ना आमच्या पिढीची आहे. आमच्या आईवडिलांनी आम्हाला मराठी माध्यमातच शिकवलं, पण आम्ही सुद्धा जगाचा वेग सांभाळलाच की. जगाबरोबर धावणं आम्ही शिकलोच की. पण आम्ही आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमात घातलं कारण आम्ही पॅनिक झालो. आम्हाला खूप भीती वाटली की आमची मुलं जगाबरोबर धावू शकतील की नाही. आणि मग त्या मुलांना जग दाखवण्याच्या नादात मराठी नाळेकडे दुर्लक्ष झालं. थँक्यू व्हेरी मच बेटा. आज तू ना माझ्या विचारांवरचा सगळा पालापाचोळा कचरा एका क्षणात दूर केलास. आता कळलं तुला या प्रहसनात तुझं नाव झुळूक का ठेवलं ते? थँक्यू व्हेरी मच. तू लहान असताना मी एक नियम केला होता की या घरात कोणीही मराठी किंवा हिंदी बोलायचं नाही, फक्त इंग्रजी बोलायचं. आज मी एक नियम करतो. या घरात जर मी इंग्रजी बोललो प्रत्येक शब्दाला मी 50 रुपये दंड भरणार. आय स्वेअर. खरं? आय स्वेअर. 50 रुपये काढ. नाही सॉरी, आय एम सॉरी. सॉरी. 100 रुपये काढ. नाही ऍक्च्युली मला तसं नव्हतं. ऍक्च्युली 150 रुपये काढ. अरे, 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 किती सुंदर कॉन्सेप्ट होता आणि किती छान पद्धतीनं तुम्ही आमचं प्रबोधन केलं. थँक्यू सो मच. कितीतरी गोष्टींची उजळणी झाली, काही गोष्टी नव्यानं कळल्या. झुळूक त्सुनामी तर आम्हाला फारच आवडली. क्या बात, जोरदार टाळ्या. विचारूया हास्य रसिकांना कसा वाटला परफॉर्मन्स. पुष्करदा. अप्रतिम परफॉर्मन्स. या निमित्ताने एक किस्सा सांगावा असं वाटला मराठी व्याकरणावरचा. मी आणि माझा लहान भाऊ शाळेत शिकत असताना तेव्हा नुकतंच व्याकरण शिकवायला लागले होते आणि मराठी व्याकरणाची गोडी लागायला लागली होती. पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकलिंगी असे आपल्याला जे शिकवलेलं होतं ना ते शिकून आम्ही घरी आलो होतो. घरी आई स्वयंपाकघरात काम करत होती. बाहेर आम्ही खेळता खेळता माझ्या भावाचं आणि माझं व्याकरणाचं उजळणी चालली होती व्याकरणाची. म्हणजे तो बघून असं म्हणत होता, पेला पेला पेला, तो पेला म्हणजे पेला पुल्लिंगी, वाटी वाटी वाटी, ती वाटी म्हणजे स्त्रीलिंगी. तेवढ्यात आजोबा आले, ते आजोबा म्हणजे आजोबा नपुसकलिंगी. आणि आजोबांना अचानक कळलं नाहीये काय झालं. आणि आईने फक्त बाहेर टापकन धपाटा मारला, तुमचं व्याकरण तुमच्याकडे ठेवा. तर मला अशी ही गंमत पण वाटली की व्याकरणाची मराठी भाषेची ही गंमत आहे. अप्रतिम सादरीकरण तुम्ही केलं आणि त्यामुळे खूप मजा आली. वा वा वा, बहारदार. सई. अतिशय मनमोहक आणि सुंदर सादरीकरण. झुळूक भयंकर आवडली. थँक्यू. आणि बाबा कमालच आहेत. बाबा म्हणजे तू बापच आहेस खऱ्या अर्थाने. वा. आणि हे प्रहसन खूप काळापर्यंत आठवणीत आणि हृदयाच्या जवळ राहील. स्मरणात थँक्यू राहील. थँक्यू स्मरणात राहील. वा वा वा, धन्यवाद मंडळ, आभारी आहे. थँक्यू. मंडळी, आपला कराडचा आबा हलगी बॉय उर्फ रोहित चव्हाण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालाय. बघूया खानदेशी विनोदाचा तडका श्याम राजपूत आणि स्वीट कॉमेडी करणारी क्यूट रसिका वेंगुर्लेकर ह्यांना बरोबरीला घेऊन तो आज इथे काय गोंधळ घालतोय ते. आओ नका ना कुंथू कुंथू नका, जरा जरा सहन करा. हा कसं वाटतंय ते? एखादा म्हातारा माणूस मरायला टेकल्यासारखं वाटतंय. अगं बायको आहेस का नाही माझी? तू माझी बायको आहे ना. आणि तुझा नवरा इथं हॉस्पिटलमध्ये बेडवर खेळून बसलाय आणि तू त्याच्या मरणाची वार्ता करतेस. अंग दुखतय ग. काय अहो ताप
तापामध्ये अंग मोडून येतं असं जरा सहन करा ना. आणि ताप येणार नाही तर काय होणार? सरकार तिकडे घसा ओरडून सांगतंय गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा, पण तुम्ही ऐकाल तर ना. अगं पण आपण गप्पी मासा पाळलेलं की. हो, पण त्याचा काही उपयोग झाला का? रविवारी त्याच कालवण करायला सांगितलं मला. बहुतेक त्याच्यामुळेच मला हिवताप झालेला असणार आहे. हिवतापाचं मच्छर माशाने खाल्लं आणि ते मासं मी खाल्लं. फक्त त्या डॉक्टरला तेवढं सांगू नको मला मासाचं कालवण खाल्लं म्हणून. कशाला करायचं नको ते? बोलव डॉक्टरला बोलव. आला हॉस्पिटल मध्ये कुल्फीवाला आला काय? कुल्फीचं काय घेऊन बसला? अरे डॉक्टर येऊ काय दांगडो चाले राहणार आहे? कसाले कनी राहणार भाऊ? काय मरून चालले काय तुम्ही? अरे काय चाललंय? अरे जेव तो माझ्या मरणाची वार्ता करतोय. तू लडका डॉक्टर आहेस का नाही? मग पेशंट बर अशी मरणाची वार्ता करते ती का? तसं नाही ना हो. काय माझी ती हॅबिट आहे बा, मी आधी तसं बोलतो. हा डॉक्टर जरा बघा नाही. शामू? राधे श्याम? राधे ओ माय गॉड. आयो श्याम श्याम हे राम श्याम राधे हे प्रकरण नाही साधे सुधे. हॅलो हॅलो ॲम्ब्युलन्स, मला हे हॉस्पिटल बदलायचं आहे. पटदिशी या. अरे ती काही राधे नाही काय, ती चंद्रभागा आहे चंद्रभागा. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. राधे हे काय तुझे सासरे बो आहेत का बो? अरे नवरा आहे मी, नवरा. असा नवरा आहे तुझा? हा नवरा आहे? हाय नवरा तुझा असा? अरे किती व्हेरिएशन द्यायला लागलंय बघ. अगं पडदेशी तोंड उचकट की सांग मीच नवरा आहे म्हणून. सांग उघड तोंड. हाच नवरा आहे माझा. एक्सक्यूज मी, तू इकडे. याच्यासाठी मला सोडलं तू? ह्याच्यासाठी म्हणजे काय? ह्याच्यासाठी म्हणजे काय? तू चल पडदेशी चल, तिकडे ॲम्ब्युलन्स जळू दे तिकडे, पण इथनं चल हॉस्पिटल बदलायचं आपण. चल तुम्ही बसा बरं इथे, बसा. शांत व्हा. शांत व्हा. असं काय करताय? हा, एक तर अंगात ताकद नाहीये तुमच्या. आता ताकद नाही, आजारी आहेत ना. ईशात नाहीये दमडी आणि चालले दुसऱ्या हॉस्पिटलला. कॉलेज मधला जुना मित्र आहे तो माझा. इतक्या दिवसांनी भेटला त्यामुळे जरा घुटमळले त्याच्यात, इतकंच, बाकी काही नाही. आणि तुम्हाला बरं वाटत नाहीये की नाही? तुमचा ना विश्वासच नाहीये माझ्यावर. तुमचीच आहे की नाही मी? हे काय तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय की नाही मी? तुमच्याशिवाय दुसरं कोणी आवडलं तरी आता त्याचा काही उपयोग आहे का? तुमचा ना विश्वासच नाहीये बाबा माझा. अगं तुझ्यावर विश्वास आहे ग चंद्रभागा, पण ह्या नाग्यावर माझा विश्वास नाही. नाग्या? जुनी मैत्रीण भेटल्या कॉलेज मधली म्हणल्यावर चुकीची औषधं देऊन मला मारून टाकल. नाही हो, नाही, असं काही नाही करणार तो. असं खूप जुना मित्र आहे. काय रे शाम्या? आय मीन डॉक्टर शामू. प्लीज जरा चांगलं औषध द्या ना यांना. राधे मी काय चुकीची औषधं देणार आहे का त्यांना? लेट मी चेक हिम. चेक हिम. इकडे विचारा तू. एक मिनिट, डोळे दाखवा. डोळे. अरे डोळे पांढरे नका करू, बुबुड दाखवा. बुबुड एकदम बुबडासारखे डोळे. जीभ दाखवा. चिडवायला नका दाखवू ना. हो आकारा, मोठा आकारा. मोठा नीट आकारा ना. हो नीट काय करावं या माणसाचं? आकारा. आमच्या दोघांचे जुने संबंध होते. काय आता तुमचं
जुनं संबंध होतं. खोटं बोलतोय हो मी, खोटं बोलतोय. तुम्ही आ करत नव्हते ना म्हणून तसं बोललो आहे की नाही गड्या? बरं आहे ना, मला आता सगळं कटलंय बा. कटलंय. राधे, राधे, गोड्यांचे पाकिट दे बरं तिकडे. हा, देते ना. दे ना. हे घ्या. दे बा. कसली गोळी आहे? टेन्शन घेऊ नका. डॉक्टर आणि पेशंटचं जीवाड्याचं नातं असतं बा. मग ती पेशंट वर ठेव की त्याच्या बायकोवर कशाला ठेवतोय तू? विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. नाही, आधी गोळी कसली आहे ते सांग मला. असं नाही करायचं. अरे. हे घे पाणी. घ्या घ्या. घ्या घ्या. व्हेरी गुड. शाबास. राधे, संपला. ट्रीटमेंट ट्रीटमेंट संपली. ट्रीटमेंट संपली. मला सांग आधी ही गोळी कसली होती मला सांग. अहो, झोपेची गोळी दिली. तुम्हाला आरामाची गरज आहे ना, तर झोपून जा बुवा तुम्ही. नाही, मी नाही झोपणार. मला हे अशा अवस्थेत झोप येणारच नाही. मी झोपलो की सगळं झोपलं. नाही नाही, जोपर्यंत ही तुमचं चाळ सुरायचे का नाही तोपर्यंत मला झोप येणार नाही. राधे, कसा माणूस आहे का तुझ्या नवरा? तुम्ही शांत झोपा. ते झोपले ना तर आपण तिकडे ICU जाऊन गप्पा मारू बा. ICU मध्ये? हा. शामू, अरे तिथल्या पेशंटना त्रास होईल ना उगाच. अगं, आज एक पण पेशंट नाहीये तिथे. कोणी जात नाही, येत नाही. निवांतपणे गप्पा मारू बा. अरे पेशंट मी आहे, मला तिकडं ऐशी येत नाही. तिला काय घ्यायची गरज आहे का? आऊ, असं काय करताय तुम्ही? तुम्हाला औषध दिलंय की नाही? बघा बघा, जांभई पण आली. खूप झोप आली आहे त्यांना. तुम्ही झोपा झोपा बरं, पटकन झोपा. झोपा, आराम करा. डोळे बंद करा. काय माणूस आहे, इकडे आजार पण वाढत चालले पण संशय काही सुटत नाही. म्हंटल ना मी तुमचीच आहे, तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाहीये. झोपा झोपा, डोळे बंद करा. झोपले. झोपा झोपा. शाम्या, मला सांग, तू कॉमर्सला होतास ना माझ्या बरोबर कॉलेजमध्ये, मग डायरेक्ट कसं डॉक्टर कसं झालं? आता 101% मी मेलो म्हणून अहो, समजा. अरे हो, कॉमर्स मधनं डॉक्टर झालाय. माझा जुना मित्र आहे तो, माझा विश्वास आहे त्याच्यावर, तो हुशार आहे. मी तुमचीच आहे की नाही? कुठेही जात नाही, मी इथे बसले. तुम्ही झोपा. तुम्ही झोपा. इथेच आम्ही गप्पा मारत बसलोय. शांत झोपा. राधे, डज ही अंडरस्टँड इंग्लिश? नो, नॉट एट ऑल. बट ही सेड दॅट इज जांभई ओनली. बट राधा, you still looking beautiful and gorgeous, boy. You said boy? Boy, my habit, Khandeshi habit. I can put boy everywhere. Some people think it is boy, but it is boy. I remember. Even Shamu, you're also still looking handsome. Like that Vinod Mehra. But still there is no Sera on this Mera. I am still single. Oh. Not ready to mingle. Because I want you. You still came in my dream and Shamu. I can't live without you. I can't live without you, Radhe. Shamu, please. This is not possible, Sham. Not possible now. Why? Because now my heart is beating only for my husband. Oh no. Not for anyone, boy. Boy? You said boy. You still love me. You said boy. चिटिंग चाललंय सगळं तुमचं. चिटिंग करताय तुम्ही दोघं. काय झालं? मला काय कळू नये म्हणून तुम्ही इंग्रजीत बोलताय, पण मी येडा नाही. मला त्याच्यातलं 4-5 शब्द कळाल्यात. तुम्ही का बरं सारखे उठता? झोपा बरं, झोपा. ओ माय गॉड, तुमचा ताप वाढत चाललाय. डॉक्टर, प्लीज डू समथिंग. काहीतरी करा, नाही तर आता काही खरं नाही. Relax. करा लवकर.
दाब किती आहे? 1012. 1012? अरे जडून खाक झाले असते तुम्ही, तापकन गेले असते त्या तापाने. 1012 101.2 असेल रे बोतो, पण जास्त आहे बरं का, जास्त आहे ताप. हो ना, इंजेक्शन दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. अरे इंजेक्शन नको. अगं इंजेक्शन भ्या वाटतं मला लई. असू दे, आता बरं वाटायला पाहिजे की नाही तुम्हाला? लगेच बरं वाटेल. हा टेन्शन घेऊ नका. नॅम नॅम आहे, नॅम नॅम. अरे नको घाबरू नका तुम्ही, घाबरू मला नका. इंजेक्शन नको देऊ. हलक्या हाताने इंजेक्शन. अरे मला भ्या वाटतं इंजेक्शन. वाटलं तिला घेऊन जा, पण इंजेक्शन नको. नको इंजेक्शन नको मला. काय बोलला तुम्ही? मला घेऊन जा घेऊन. मला म्हणजे मी तुमच्या बरोबर हे मंगळसूत्र घालून आयुष्य काढते. बघितलंस ना श्याम, कसं आहे हा माणूस? तुला सांगते, 100 एकर जमीन होती म्हणून याच्याशी लग्न केलं मी. पण यांची भावकीच इतकी जास्त आहे की त्याच्यानंतर यांना फक्त 15 गुंठे जमीन आली. फक्त 15 गुंठे? अरे खरं सांगायचं ना रे, तिने माझ्याशी लग्न केलं असतं माझ्याकडे 2 एकर जमीन होती. तुला माहितीये श्याम, याची आई माझी सासू मला खूप त्रास देते. चाटंबा. नणन येऊन ना सारखे टोमणे मारत असते. आणि माझे सासरे ते जरा बरे आहेत. सासरा बराय म्हणली ती. नाही, पण हा माणूस अजिबात चांगला नाहीये. पिऊन येतो आणि बडबड करतो. घरातली कामं पण करायला लावतो. ते इंजेक्शन देऊन ना मारून टाकेन ना. अरे चाळण केली बाक माझी. राहू दे, नको तू दवाखानाच नको. चल पडदिशी. मला नाही यायचं तुमच्या. इकडली बाजू पण चाळण करायच्या आधी चल घरी. चल. अरे सुई आताच राहिली रे. अरे सुई राधे, सुई घेऊन ये काढून, तेवढीच भेट होईल बुवा आपली. वा वा वा, भलती मजा आली बुवा. हे जे बुवावाला तो पंच होता ना, की मी कुठेही कधीही वापरू शकतो, तो अफलातून होता. खरंच मजा आली. जोरदार टाळ्या. पुष्करदा, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? हा एक त्रिवेणी संगम आहे. म्हणजे रोहितची भाषा वेगळी आहे, रसिकाची भाषा वेगळी आहे, मी ती वेंगुर्लेकर आहे, आणि हा तर तो एक वेगळा आहे. तर ह्या 3 वेगवेगळ्या स्वरांची, 3 वेगवेगळ्या भाषांची, 3 वेगवेगळ्या अभिनय शैलीची ही अशी गंमत, आणि त्याचा हा त्रिवेणी संगम आत्ता बघायला मिळाला. आणि अप्रतिम परफॉर्मन्स. म्हणजे पुन्हा एकदा मला सांगावं असं वाटतं की तिघांनी आपापली कॅरेक्टर्स इतकी घट्ट पकडून ठेवली होती ना, त्या कॅरेक्टर्सची खूप मजा तुम्ही आणून दिलीत, आणि त्यामुळे खूप अप्रतिम परफॉर्मन्स झालेला आहे. क्या बात आहे. थँक्यू. तुम्हा तिघांनाही खूप शुभेच्छा. मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत एकदम वरच्या पट्टीत हाय पिच कॉमेडी करणारे अरुण कदम आणि पटापट बोलत हाय स्पीड पंचेस टाकणारे अंशुमन विचारे. हास्य जत्रेतल्या या बेमिसाल कॉकटेलचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. नमस्कार बालांनो, मी तुमचा लाडका दादू अरुण कदम. आज मी वॉचमन आहे. म्हणजे इतर वेळी पण मी वॉचमनच दिसतो, पण ऍक्च्युली आज मी वॉचमन आहे. 5 मिनिटात माझी ड्युटी संपेल आणि तो वसारा विचार आहे ना, त्याची ड्युटी सुरू होणार आहे. मला जाम झोप आलं. पण अजून येऊ बिचारे वॉचमॅन आयले कस ना, कुठं राहिलं हिच्या आजला काय माहिती. जाम झोप आली रे. काय कदम, काय बोलताय? मारुती तोत्र बोलतोय. तो तोत्र बोलताय? तुम्ही कशाला तोत्र बोलताय? फालतूगिरी करताय. फालतूगिरी कशाला करतात? काय बोललो मी तुला? काय झालं? किती मला समजून सांगितलं वसाऱ्या जरा लवकर येत जा. ही वेळ आहे तुझी यायची. रात्र पाली आहे तुझी, मध्यरात्र पाली नाही आहे तुझी. आता आलोय ना, जास्त सांगू नका मला काय ते तिकडचं, मला सांगतायत. जा
ड्युटी करते मला. डबा घेऊन जा हो, डबा घेऊन जा तुमचा, डबा घेऊन जा. हा. जाम झोपायला मी जातो मी वाचायला. हो मी काय म्हणतोय, काय? इकडे या ना. काय आज तारीख काय आहे? काय आज 22 तारीख आहे. काय 22 तारीख. 22? हा म्हणजे 22 तारीख आहे. आज 22 तारीख आहे. म्हणजे बघा 22 तारखेला नाईट ड्युटी मी करतोय, बरोबर. हा, बरोबर. म्हणजे 23 तारखेला तुमची ड्युटी सुरू होणार, बरोबर. अरे काय मोठा 1 करोडचा प्रश्न असल्यासारखा विचारतोस तू म्हणा. अवरी साधी सोपी गोष्ट आहे. 22 तारखेला नाईट तुझी आहे आणि 23 तारखेला ड्युटी माझी आहे. 12 वाजले वाटतं. हो मी काय म्हणतोय, काय? जरा आज तारीख काय अरे पुण्याला काय सांगा. तारखेचं सारखं तुला सांगा परत ना तारीख कुठली आहे ती. 23 तारीख आहे. कुठली आहे? 23 तारीख. नक्की? नक्की 23 तारीख आहे. बसा माझी ड्युटी संपली, मी निघतो. वा तुला काय बांधतो रे वसाऱ्या? काय आलं? 5 मिनिटात तुझी ड्युटी संपली. अरे हास्य जत्राची काय रेसला काय मस्त मस्त चला मी निघालो. 1 मिनिट. 22 तारखेला नाईट ड्युटी माझी होती, बरोबर की नाही. आता 23 तारीख सुरू झाली की नाही, ड्युटी संपली. अरे कुठे दिवस सुरू झालाय वसाऱ्या? रात्र झाले सगळीकडे अंधार आहे. येडा आहे काय? 23 तारखेचा दिवस सुरू झाला. अरे कुठला दिवस सुरू झालाय वाचाऱ्या? रात्रचा हे दिसत नाही तुला? सगळीकडे अंधार येतो. कदम कसं आहे, रात्र आणि अंधार आणि उजेड असं काय नसतं. आता बघा आपल्याकडे दिवस आहे, बरोबर, हा. पण अमेरिकेत रात्र आहे. अरे काय बोलतोस तुम्हाला सांगतो अमेरिकेत एवढं भारी आहे ना सगळं. अमेरिका अशी आहे ना, तुम्हाला सांगतो अमेरिकेचा वसाऱ्या पिंट्या शिंदे टॉवर आहे ना, त्या नावाच्या बिल्डिंगचा वॉचमन आहे सर. अमेरिकेचं लॉजिक तू मला नको सांगू. आता आम्ही जातो, खूप रात्र झाली रे, मी जाता आता मला जाम झोप लागली. मी काय म्हणतो ऐका ना, काय किती वाजले मला सांगा जरा. 12:05 AM. बरोबर, हा. 12:05 AM. मग AM चा फुल फॉर्म काय? आता मॉर्निंग आहे. झालं ना morning, आपला. रे वासऱ्या, काय झालं? अरे काल PM ला माझीच ड्युटी होती. हा मग? AM म्हणजे आता मॉर्निंग आणि PM म्हणजे परत मॉर्निंग. अरे म्हणजे दोन्ही काय मला मॉर्निंगच आहे वासऱ्या. वासऱ्या माझी ड्युटी काय संपतच नाही. अरे किती दिवस झाले मी एकटाच ड्युटी करतोय. आता उगाच मला फोन उघडा लावू नका, कदम सांगून ठेवतोय. काय ड्युटी करताय? 22 तारखेला नाईट ड्युटी मीच केली की नाही? 22ची नाईट मीच केली की नाही, तुम्हीच बोललात ना. पण वसाऱ्या तुझी नाईट लगेच संपते, माझा दिवस काय संपतच नाही. आता कसा? कित्येक दिवस झाले मी घरी गेलोय नाही रे. मग मी तुम्हाला सांगितलं घरी जाऊ नको म्हणून. अरे तुझ्या मुला वसाऱ्या तू मला असं फसवतोस म्हणून जात. कित्येक दिवस झाले आंघोळ केलेली नाही आहे मी. तुमच्या नळाला पाणी येत नाही, त्याला मी काय करू? अरे पण नळाला पाणी येतं का नाही बघायला मी जायला तर पाहिजे वसाऱ्या. तू बोकड सुद्धा माझ्याकडे असं बघतो ना, मानेवरती असं बोट होतं बॅ असं करून जात. अरे मी ड्युटीवर इकडे आलो तेव्हा रेनकोट घालून आलो होतो. आता थंडी सुरू झाली. वसाऱ्या पावसाला संपला तरी माझी ड्युटी काही संपत नाही. वसाऱ्या बायकोला बोललो 5च मिनिटात येतो, पण 5 मिनिटं काही संपतच नाही. त्याला कित्येक दिवस झाले मला ती माझी बायको कशी दिसते ती आठवत पण नाही. अरे नवीनच लग्न झाले ना रे मांज. आता नवीन लग्न झालं, नवीन बायको, नवीन सगळं, मजा आहे तुमची. मग वहिनीनं दिवस वगैरे गेलेत की नाही? अरे रात्रंदिवस इकडे कसं दिवस जातील? असं होतं म्हणून म्हणतात ना, शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये आणि रात्रपाली करणारे लग्न करू नये. बस अरे कुठलं कुठं काय जुनं जुलवत नाही, पण मी मुद्दा लक्षात घ्या ना. काय? रात्रपाली करणाऱ्याने लग्नच करू नये. अरे रात्रपाली तुझी असते वाचाऱ्या, दिवसपाली माझी असते. तुझ्या मुलं मला रात्रपाली करावी लागते. अरे नको ना वाचाऱ्या असं करू. मला रात्रीची खरं जाम थंडी वाजते. या थंडीत मी जाम कुडकुडत, म्हणून मी रोज शेकुटी करून करून वकारीचं कर्ज माझ्यावर मी इकडे रात्रभर जागा असतो.
सकाळची मला झोप येते तो सेक्रेटरी मला बघितल्यावर माझ्या पगारातून 500 रुपये कट करत. गेल्या महिन्याचा अख्खा पगार त्याने कट केलाय, वरून 2500 रुपये मला द्यावा लागला. अरे वाचायला मला जाऊ दे ना, मला जाम झोप आता आली. उगा तोंड उघडा लावू नका मला. त्या सेक्रेटरीला सांगून तुमच्यासाठी टीव्ही नाही बसवला मी. हा? मग आणि तो साधा सुद्धा टीव्ही आहे, CCTV आहे. अहो असं काय करताय? सगळ्या मोठ्या कंपनीचा टीव्ही आहे, 7-8 चॅनल दिसतात, माहितीये तुम्हाला? हे वाचायला त्या टीव्हीचं कौतुक नको सांगू म्हणा. का दिवसभर एकच पिक्चर त्याच्यावर चाललेला असतो. ज्याला काय कळतच नाही, पण त्या पिक्चर मधले सगळे ऍक्टर आहे ना आपल्याच बिल्डिंग मध्ये राहतात. ज्याला आवरे सगळं सेलिब्रिटी मला रोज बघायला तुला सांगतो ना, मी त्याच्यावर कधी कधी फोटो पण काढले. काय बोलता? अरे सगळे मग फोटो काढले तुम्ही? ज्याला 2-4 लोक तर माझ्या खांद्यावर हात टाकून फोटो काढले. माझ्या आहे तुमची कदम. पण तो साला एक वसाराना जाम खडूस आहे, सेक्रेटरी ऍक्टर आहे ना, तो माझ्यावर फोटो त्यांनी काढला नाही. काय एका अशा या खडूस ऍक्टर मुले अख्खी इंडस्ट्री बदनाम होत रे वाचायला. तो मला येता जाता बोलतो, हे वॉचमॅन उठ. मला येता जाता टपली मारून जात रे. मला जाम त्रास होते, मला जाम झोप आली. मी आता जातो. हे बघ सूर्य यायच्यात मी उद्या परत येतो, पण मी आता जातो. हो पण कदम तुम्ही सूर्यावर कुठे चालला जाता? अरे वाचायला घरी नाही गेलो, सूर्यावर कसं जाणार आहे? मला जाऊ दे ना, प्लीज तुझ्या पाया असं रडायचं नाही हो, रडायचं नाही. मी काय म्हणते बघा, माझी ड्युटी मी तुम्हाला कधी करायला सांगतो काय? अरे वाचायला तुझी ड्युटी पण मीच करतो, माझी ड्युटी पण मीच करतो. साला तू फुकटचा पगार खातोस. मी फुकटचा पगार खातो? हो फुकटचा पगार खातोस. मी फुकटचा पगार खातो? अरे क्वेश्चन मेल कॅन्सल कर, फुल स्टॉप लो. मी फुकटचा पगार खात. 5 झाला आता, 5 झाला. आता रात्रपाली मी करणार, दिवसपाली तू करायची. नक्की? नक्की. बघा लक्षात ठेवा, रात्रपाली तुम्ही करणार, दिवसपाली मी करणार आहे. वाचायला तू हे लक्षात ठेव. मी चाललो. मी काय म्हणतो, कसं जाणार आहे? अरे मी उडत जाईन, तुला काय करायचं आहे? असं नाही, काळजी वाटते म्हणून बोललो मी. नको काळजी करू वाचायला, तू काळजी मला माहित आहे, तू किती करतोस ती काळजी. खरंच सांगतो, खरंच सांग, रागाव नको. कसं वय झालं तुमचं, काळजीने विचारतोय कसं जाणार आहात? हा एक काम करा, रिक्षान जा तुम्ही, रिक्षान जा. रिक्षाचे पैसे कोण तुझा बाप देणार आहे? रात्रीचं रिक्षाचं भाडं डबल होतं माहिती आहे? काय म्हणलात? वचऱ्या रात्रीचं भाडं डबल असतं. काय बोललात तुम्ही? अरे कान फुटलेत काय तुझ्या? वचऱ्या रात्रीचं भाडं डबल असतं. रात्रीचं भाडं डबल असतं वचऱ्या. आता रात्र सुरू झाली, आता ठरलं रात्रपाली तुम्ही करायची म्हणून. तुम्ही करा, मी चाललो. अरे वचऱ्या किती फसवशील, किती गंडवशील. अरे मी नागपुरी सोडली, मी पण जातो. वा वा वा. दिसायला छोटा बार, पण प्रत्येक पंचला लाफ्टरची धार अशी तुमची जोडी आहे. सुपर. फार आवडला परफॉर्मन्स. विचारा दर्दी हास्य रसिकांना परफॉर्मन्स कसा वाटला? सई मस्त होता परफॉर्मन्स. तुमच्याकडून छान छान परफॉर्मन्सचीच नेहमी अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेला नेहमी तुम्ही काय म्हणूया खरे उतरता. आजही उतरलात, त्याबद्दल धन्यवाद. पुष्करदा प्रचंड एनर्जेटिक असा परफॉर्मन्स होता. आणि ती एनर्जी कशी होती माहिती आहे का, की अरुण कदम चिडून वर 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 जात काहीतरी बोलतोय आणि अंशू त्याला शांतपणे उत्तर देतोय आणि त्यामुळे त्याचा पारा आणखीन चढत जातोय. सो ती एनर्जी या पूर्ण परफॉर्मन्सला इतकी आवश्यक होती, जी तुमच्या परफॉर्मन्समधून आम्हाला बघायला मिळाली. ह्या परफॉर्मन्सचा सक्सेस आहे की मला अरुणची खरंच दया येत होती आणि अंशू तुझा राग येत होता. इतकं ते लवेबल, दोन्ही कॅरेक्टर्स लवेबल होती, पण इतकी दया येत होती आणि तुझा राग येत होता. एक मिनिट, तुला अंशू बद्दल कधी लव वाटलं रे? मला तर नाही वाटलं. मी नेपाळला सिनेमा गेला होता ना, तेव्हापासून अंशूवर माझं प्रेम आहे. मजा आली. खूपच बहारदार परफॉर्मन्स आणि खूपच एनर्जेटिक परफॉर्मन्स होता. थँक्यू. असेच बहारदार परफॉर्मन्सेस देत राहा. थँक्यू.